सो मला हे समजून घ्यायचं की ह्याच्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडबद्दल सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तुमचा कोर हा पण तुम्ही मला एक्सप्लेन केलेलं की म्युच्युअल फंड आहे. तर म्युच्युअल फंडबद्दल मला थोडंसं जाणून घ्यायचं की म्युच्युअल फंडमध्ये खूप गोष्टी ऐकायला येतात आपल्याला, जसं की स्टॉक मार्केट आहे, स्टॉक मार्केटच्या अंडर स्टॉक्स येतात आणि त्याचाच एक कलेक्टिव्ह पोर्टफोलिओ म्हणजे म्युच्युअल फंड. हे मला थोडक्यात एवढं तर समजतं. ओके. तर आता ह्याच्याबद्दल मला थोडं समजून घ्यायचं की ह्या दोघांचा फरक काय आहे आणि एक्झॅक्टली काय ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं ब्रीफ द्याल. ओके. सो म्युच्युअल फंड इज अ पार्ट ऑफ इक्विटी मार्केट. पण इक्विटी जरी हवीशी वाटत असली तरी पण ती खूप भीतीदायक वाटते. म्हणजे आपल्याला एका कॉमन व्यक्तीला असं वाटतं मला ते रिटर्न्स पाहिजेत पण माझी अजूनही डेअरिंग होत नाही आहे. त्याचंच कारण असं आहे ना की म्युच्युअल फंड बोलतात की म्युच्युअल फंड सही है, बट मी बोलतो म्युच्युअल फंड सही है बट 10 में से 8 लोगों के पास नहीं है. अजूनही लोकांनी ते सुरू नाही केलं आहे. ती भीती घालवण्याचं काम आपण करतो. आता हा कन्सेप्ट आपण समजवतो लोकांना की तुम्ही जेव्हा इक्विटी मार्केटमध्ये काही पैसे घेऊन जाता तेव्हा तुम्ही डायरेक्ट काही स्टॉक्स घेता किंवा काही कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करता, त्यामुळे तुमची जी रिस्क जी एक्सपोजर आहे हा डायरेक्ट आहे. म्युच्युअल फंडमध्ये पण रिस्क आहे पण ती डायव्हर्सिफाईड आहे. का? जे पैसे तुम्ही इक्विटी मार्केटमध्ये घेऊन जाता तेच पैसे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये घेऊन गेलात तर तुम्हाला पर्टिक्युलरली 1, 2, 10 किंवा 50 कंपन्यांमध्येच पैसे इन्व्हेस्ट करायला हवेत असं काही नाही. तुमचे तेच पैसे 100, 500, 1000 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट होतात. त्यामुळे ते डायव्हर्सिफिकेशन होतं. त्यामुळे एखादी कंपनी, एखादं सेक्टर जरी अंडर परफॉर्म करत असेल, जे डायरेक्ट इम्पॅक्ट करतं डायरेक्ट इक्विटीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करता तेव्हा ते म्युच्युअल फंडच्या बाबतीत घडत नाही. ते एवढं इम्पॅक्ट नाही करत. म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ डायरेक्ट इक्विटीचा 20% खाली असेल ना तर हा पोर्टफोलिओ 10 ते 12% खाली पडेल. एवढा फरक पडतो. पण त्याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन मिळाल्याने होतं काय माहिती आहे का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे लिमिटेड पैसे. आता समजा माझ्यासारखा एक इन्व्हेस्टर आहे, माझ्याकडे 50,000 रुपये आहेत. आता 50,000 रुपयामध्ये मी किती शेअर्स घेणार आणि चांगल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे झाले तर ॲव्हरेज कॉस्ट 4 ते 5,000 रुपये एका शेअरची येते. आता मी 10 शेअर्सच्या वरती एका कंपनीचे घेऊ शकत नाही आणि जर MRF सारख्या कंपनीचा शेअर घ्यायचा झाला अशक्यच आहे आणि अर्धा शेअर मी घेऊ शकत नाही. मग त्यावेळेला तुम्ही काय करणार? त्यावेळेला म्युच्युअल फंड इज द बेस्ट वे टू इन्व्हेस्ट. बिकॉज तुम्ही जेव्हा 50,000 रुपये घेऊन पण उभे राहता तेव्हा तुमच्याकडे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये MRF सारख्या कंपन्या पण असतात जी तुम्हाला घ्यायची इच्छा असते पण तुमच्याकडे पैसे, तुमचं बजेट नसल्यामुळे तुम्ही घेऊ शकत नाही. ते म्युच्युअल फंडच्या थ्रू पॉसिबल आहे आणि इट इज अ नो ब्रेनर गेम. कारण का इक्विटीमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल ना, पहिलं म्हणजे मी सांगेन की इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करायचं ना तर यू प्लीज गेन नॉलेज. विदाउट नॉलेज जाऊ नका, अदरवाईज लॉस कन्फर्म आहे. कारण का 10 मधले 8 जे पैसे घालवतात तेच लोक आहेत जे विदाउट नॉलेज एंटर करतात. तुम्ही सांगितलं, मी सांगितलं, हे घे ते घे, टिप्स मिळाली, यूट्यूब बघितलं, लॉस कन्फर्म आहे. मग आता हे पण नाही करायचं आहे आणि मला प्रॉफिट करायचं आहे तर मग काय करायचं? सो नो ब्रेनर गेम म्युच्युअल फंड. बिकॉज तिकडे एक ना एक्सपर्ट फंड मॅनेजर असतो आणि तो एक्सपर्ट फंड मॅनेजर तुमचा फंड, इनफॅक्ट तुमचा नाही, तुमच्यासारख्या लाखो इन्व्हेस्टरचा फंड क्लोजली मॉनिटर करत असतो आणि तो इंटरनल स्विच करत असतो. बिकॉज त्याचं नॉलेज खूप हाय लेवलचं असतं. तर तुम्हाला पैसे टाकायचे आहेत आणि झोपून जायचे, तुम्हाला जास्त विचार नाही करायचा आहे. हे आपल्या इक्विटीमध्ये घडत नाही. ते डायरेक्ट आपल्या इमोशन्सवर असतात रिलेटेड आणि हार्ट अटॅक येण्याचा चान्स जास्त आहे जर डायरेक्ट इक्विटीमध्ये गेलं. बिकॉज तुम्ही ते बघत राहता ना, किती झाले, जास्त झाल्याने पण अटॅक येतो आणि कमी झाल्याने तर येतो. हे म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. जरी तुमचे रिटर्न्स खूप प्रचंड नसले तरी स्टेबल रिटर्न्स असतात. आणि मी ना तुम्हाला एक सिम्पल गोष्ट सांगतो म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याने तुम्हाला का फायदा होईल. बघा, इक्विटी मार्केट इटसेल्फ तुम्हाला 14 ते 15% देतं. म्हणजे अगदी काही डोकं न लावता लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट केलेत ना, काही चांगल्या कंपन्या निवडून 14-15% देणार. पण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्याने काय होतं, ते तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्यामुळे तो जो फंड मॅनेजर आहे त्याच्या एक्सपर्टीमुळे तुम्हाला अजून 2 ते 3% मिळतात. आणि का तो त्या कंपन्यांमधले पण बेस्ट कंपन्या सिलेक्ट करतो आणि तुमचे पैसे तिकडे इन्व्हेस्ट करतो. त्यामुळे अजून तुम्हाला डेल्टा 2-3% मिळाला. म्हणजे तुमचे 14%वरनं रिटर्न समजा 16-17%वरती झाले. आणि जेव्हा तुम्ही आमच्यासारख्या एक्सपर्ट थ्रू एक चांगली म्युच्युअल फंड स्कीम सिलेक्ट करता, आणि का म्युच्युअल फंडमध्ये AMCs पण खूप आहेत आणि स्कीम्स पण भरमसाठ आहेत. आता त्यातली सुटेबल स्कीम कुठली हे जेव्हा आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो, जसं तुम्ही डॉक्टरकडे जाता तो डॉक्टर तुम्हाला प्रश्न विचारतो की तुम्हाला काय झालं, म्हणजे पोटात दुखतंय तर ते का दुखतंय, काल काय खाल्लेलंस, पावभाजी खाल्लेलीस का. मग ते असे काहीतरी 2-4 प्रश्न विचारतो आणि त्याच्यानंतर तो गोळ्या देतो.
सो आम्ही पण तुम्हाला, तुम्ही जेव्हा आमच्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी अप्रोच होता तेव्हा आम्ही तुम्हाला काही ठराविक प्रश्न विचारतो आणि त्यानुसार आम्ही ठरवतो की तुम्हाला स्कीम कुठली सुटेबल आहे. मग त्यामुळे होतं काय, मार्केट स्वतः 14 ते 15% देतं, फंड मॅनेजरच्या एक्सपर्टीमुळे 2 ते 3% ॲडिशनल मिळतात आणि आम्ही तुम्हाला योग्य स्कीम दिल्यामुळे अजून ते 2 ते 3% तुम्हाला एक्स्ट्रा मिळू शकतात. सो जे बेसिक 14 ते 15% रिटर्न्स आहेत ते तुम्ही आमच्या थ्रू इन्व्हेस्ट केलेत तर ते तुम्हाला 18 ते 20% रिटर्न्स देऊ शकतात. सो या प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि मी तर म्हणेन की ज्याला नॉलेज नाही त्यांनी सध्या तरी मार्केटपासनं दूर राहिलेलं बरं आहे. तुम्हाला काय पाहिजे, म्हणजे माझा एक सिम्पल प्रश्न असतो कस्टमरला की तुम्हाला काय पाहिजे, रिस्क पाहिजे का रिटर्न पाहिजे. तो म्हणतो रिटर्न पाहिजे. तर मी ठीक आहे, मी म्हणतो की तुम्ही थोडीशी रिस्क घेऊन जर तुमचे रिटर्न जास्त झाले तर काय कसं वाटेल. म्हणतो चांगलंच वाटेल. आणि मी सांगतो की तुम्ही ना एक बेसिक इन्स्ट्रुमेंट बरोबर तुमचे रिटर्न्स कॅल्क्युलेट करा, जे आहे सगळ्यात फेवरेट आजचं जे इन्व्हेस्टमेंटचं टूल आत्तापर्यंत चालत आलं विच इज फिक्स्ड डिपॉझिट. सगळ्यांना आवडतं. आत्ता थोडासा ट्रेंड कमी झाला आहे पण पूर्वापार चालत आला आहे ना. तो फिक्स्ड डिपॉझिट किती देतात रिटर्न, 7, 8, 8.5. सिनियर सिटीजन असाल, सुपर सिनियर सिटीजन असाल 8.5. मी म्हणतो तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा 3% जास्त मिळालं ना, यू ऑलवेज फील हॅपी. अँड दॅट कॅन बी ओनली डन थ्रू म्युच्युअल फंड, नॉट एनी अदर इन्स्ट्रुमेंट ऑन दिस अर्थ. म्युच्युअल फंड थ्रू तुम्हाला तुमच्या एफ डीपेक्षा 2 ते 3% रिटर्न्स मिळू शकतात. पण त्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, ती आहे पेशन्स. तो पेशन्स तुम्हाला ठेवावा लागेल. कारण का काय होतं माहिती आहे का, एफ डीमध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो ना तेव्हा आपण रोज ब्रांच मॅनेजरला जाऊन विचारत नाही माझे पैसे किती वाढले जरा दाखव ना, किती वाढले, मी 50,000 ठेवले किती झाले. तो ब्रांच मॅनेजर हाकलून लावेल. तो म्हणेल घे तुझे 50,000 आणि घरी बस, रोज येऊ नको इथे. पण म्युच्युअल फंडमध्ये आपण ते करतो ना, आपल्याला ॲप मिळतं, आपण त्यात बघत बसतो ते किती झाले, अरे कमी झाले, अरे वाढले, अरे वा छान. ह्याच्यात काय होतं माहिती आहे का, तुम्ही उगाच तुमच्या इमोशन्स बरोबर खेळताय. ते वाढले तरी तुम्हाला काढायचे नाही आहेत आणि ते कमी झाले तरी पण तो तुमचा ऑन पेपर लॉस आहे ना. हा समजा तुम्ही कशासाठी केली आहेत इन्व्हेस्टमेंट, तुम्ही 10 वर्षासाठी केली आहेत ना, मग 1 वर्षात झालेला प्रॉफिट आणि लॉस इट डझंट मॅटर टू यू. याप्रमाणे तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलीत आणि एका योग्य सल्लागारामार्फत इन्व्हेस्टमेंट केलीत ना, तर मला नाही वाटत की तुम्ही रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करताय. यू आर टेकिंग अ कॅल्क्युलेटिव्ह रिस्क अँड यू आर डुईंग अ इन्व्हेस्टमेंट. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.